बळीराजा कृषी विज्ञान मंडळ लोळदगाव येथे कृषीभूषण शिवराम घोडके यांचे सेंद्रिय शेतीविषयी प्रशिक्षण असते। या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी माननीय लाडके सर हे आले होते। आपणही त्यांच्याकडून या प्रशिक्षणाबद्दल त्यांना काय अनुभव आला, शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडे काय काय अनुभव आले हे जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आपण या लोळदगाव शेतकरी प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन हा संस्थास्थळावरील जो प्रकल्प आहे, प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये दशपर्णी असेल, टेंड्रम थेरी असेल, त्याचबरोबर वर्मी वॉश, वर्मी कंपोस्ट, त्याचबरोबर या ठिकाणी गांडूळ खताला कसं वाढवा करायचा त्याच्याबद्दलसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे। शेतकऱ्यांचे मनोगत ऐकलं आत्ता। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही बीडी कंपोस्ट 500 आणि 501 याचं पण चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। एक आपलं गोकुळाष्टमीला करायचं आहे, तर दुसरं आपलं कोजागिरा करायचं आहे, तर दुसरं आपलं ह्याच्यासाठी रामनवमीच्या वेळेस करायचं आहे। हे या गोष्टी बेसिक या ठिकाणी शेतकऱ्यांना समजून जर सांगितलं आणि ही जी शेतकरी आहेत आपल्या गाव पातळीवर गेल्यानंतर इतर शेतकऱ्यांना सांगणं महत्त्वाचं आहे। आणि या माध्यमातून हा प्रचार होऊन आपल्या गावातील जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून या सर्व सेंद्रिय शेतीमध्ये याचा वापर झाला पाहिजे। थोडक्यामध्ये या ठिकाणचं जे एका दुधाला जसं विरजण लावतो त्या पद्धतीने इथलं जे काही मदर कल्चर आहे, ह्याचं जे काही हे आहे, हे घेऊन आपल्या गावामध्ये शेतामध्ये जाऊन याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हावा लागेल। आपल्या घराच्या शेतीपासून, आपल्या पाहुण्याराळ्यापासून हा गाव संपूर्ण सेंद्रिय शेती होणं गरजेचं आहे। आणि गाव झालं की दुसरं गाव आणि अशा प्रकारे मंडळ होईल, तालुका होईल आणि हे संपूर्ण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून हे तयार होईल आणि जे उत्पादित झालेलं आहे त्याला चांगला बाजारपेठ मिळणार आहे। या ठिकाणी जे काही प्रशिक्षण होतं याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निश्चित चांगल्या प्रकारचा होणार आहे। आणि त्याचे जे काही प्रमाणीकरणाच्या माध्यमातून NPVP असेल, PGS असेल, याचं जे काही प्रमाणीकरण झाल्यानंतर 3ऱ्या-4थ्या वर्षी जे काही उत्पादन आलेलं आहे त्याला निश्चित चांगल्या प्रकारचा दर मिळणार आहे। आणि याचा या ठिकाणी पुरस्कार प्राप्त शेतकरी आपलं कृषीभूषण श्री शिवराम घोडके साहेब या ठिकाणी खूप जीव तोडून असं शेतकऱ्यांच्या गळ्यापर्यंत उतरवतात आणि त्याचा परिणाम जाताना शेतकऱ्यांचं मनोगत जे घेतलं जातं ते निश्चित वाखाणण्यासारखं आहे। ते गेल्यानंतर जाताना म्हणतात की आम्हाला हे करायचं आहे। इथल्या महिला वर्ग इतका चांगला म्हणजे या ठिकाणून घेऊन जातात की जरी पुरुषांनी नाही केलं तर महिला वर्गामधून हा प्रसार हा जास्त मोठ्या प्रमाणावर होतो। त्यासाठी हा जो प्रशिक्षण आहे संस्था पातळीवरचं प्रशिक्षण हे चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं या ठिकाणी होतं। धन्यवाद। शेतकऱ्यांनी जशी प्रतिक्रिया दिली की त्यांनी अन्य प्रशिक्षण घेतले, परंतु ते प्रशिक्षण आणि कुठेतरी हे प्रशिक्षण यात खूप मोठा वेगळेपणा आहे। कारण इथं लाईव्हमध्ये जे रिअल आपल्याला शेतीमध्ये प्रयोग करायचे ते प्रत्यक्ष दाखवलं जातं आणि त्यांना पुरेपूर फायदा होतो। तसं तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये वेगळेपण काय वाटलं? या ठिकाणी म्हणजे प्रशिक्षणामध्ये करून घेतलं जातं प्रत्येक गोष्ट या ठिकाणी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून केली जाते आणि बघण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे। त्यामुळं या ठिकाणी बघणं आणि ऐकणं त्याचबरोबर हाताने लिहिणं ह्या तिन्ही क्रिया होतात आणि त्या माध्यमातून इथं जे शिकवण्यात आलेलं जे प्रत्येक गोष्ट आहे ही शेतकऱ्यांच्या शेतावर निश्चित जाऊ शकते आणि त्याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निश्चित होऊ शकतो।